कितीतरी सामने झाले असतील 2 वर्षात. आर रेंजर्स कृपया फलंदाज पाठवायचे. PR अवेंजर्स फिल्डिंग लावून घ्यायचंय. दुपारचा टाइम झालाय. याच्यानंतर समालोचन करतील आमचे पंच, जे पंच म्हणून काम पाहत होते ते सर मुकेश सर. स्वागत मुकेश सर. साईराज शेट्टे माईकशी संपर्क साधावा. धन्यवाद सर. फुल चालू असलेला सामना. बॅटर नेम प्लीज. ऋषी आणि रवींद्र धर्मेंद्र. वैयक्तिक पहिला आणि षटकासाठी संघासाठी पहिलं षटक घेऊन येत आहेत ते दीपू. राईट आर्म राऊंड विकेट. पहिला बॉल. काय शॉट मारलाय. सीमा रेषा पार षटकार. सहर्ष स्वागत केलेलं आहे बॉलर दीपू यांचं. पार्टर ऋषी. अवांतर धाव. बॉलरवरती थोडंसं प्रेशर. आणखीन एक बॉल. आणखीन एक धाव. धावसंख्येवर धावसंख्या झाली ती 8. 2 चेंडू 8 धावा. आणखीन एक वाईड बॉल. बॉलरवरती थोडासा प्रेशर येतोय. धावसंख्येत वारंवार भर होते. आता थोडस कुठेतरी बॉलरने कमबॅक केलेला आहे. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा दिशा भरकटलेली आहे बॉलरची. आणखीन एक वाईट. वाईट +1. धावसंख्येत होते भर. धावसंख्या झाली ती 11. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आले ते दीपू. आणि चांगलं स्वागत केलं दीपू यांचं बॅटर धर्मेंद्र यांनी षटकाराने. धावसंख्येत आणखीन एक भर. 17 वर जाऊन पोहोचली धावसंख्या. पहिलं षटक. बॉलर मात्र प्रेशरवर. अजून एक अवांतर धाव. धावसंख्या झाली ती 18. षटक अजून संपत नाहीये. आणखीन एक अवांतर धाव. अवांतर धावेचा मारा इथे वारंवार होताना दिसतोय. आणखीन एक अवांतर धाव. खूप प्रेशर दिसतोय बॉलरवरती. इथे मात्र कमबॅक केलंय पण एक धाव रोखण्यात यश मात्र प्राप्त होत नाहीये. हा 22 रन. हा मात्र डॉट बॉल. ओव्हरची सांगता मात्र निर्धाव चेंडूने केली आहे. पहिल्या षटकानंतर धावसंख्या झाली ती 21. लॉस ऑफ 0 विकेट. नवीन बॉलर अण्णा अनिश बॉलिंग मार्कवरती. सामना करतायत ते ऋषी. आणि पहिला चेंडू वाईट. जर मॅच जिंकायची असेल तर निश्चितच आपल्याला आपल्या अवांतर धावांवरती कंट्रोल ठेवावा लागेल. आणखी हा 9+6. आणखीन बोनस मिळतोय बॅटिंग टीमला. PR अवेंजर्स. हा मात्र वनडी मध्ये ढकलला. हलक्या हाताने खेळलेला. बॉलला थोडासा सन्मान दिलेला आहे. आणखीन एक चांगला चेंडू. मात्र लेग बायसच्या स्वरूपात एक धाव मिळते संघ PR अवेंजर्सला. रेंजर्स. हा डॉट बॉल.
आणखीन एक चेंडू, तेवढाच चांगला शॉट, मात्र चौकार. खूप उत्कृष्ट अशी बॅटिंग पाहायला मिळते आर आर रेंजर्स यांच्याकडनं. आणखीन एक उत्कृष्ट असा षटकार मारलेला आहे. बॅक टू बॅक 6 येत आहेत, 4 येत आहेत, भरपूर असे रन मशीन चालू केलेली आहे आर आर रेंजर्स यांनी. आणि हा हो झेलबाद झालाय, जीवनदान दिलंय ऋषी यांना. जे उत्कृष्ट अशी बॅटिंग करतात त्यांना दिलेलं जीवनदान किती महाग पडते. धावसंख्या झाली ती 42. बॉलर ओव्हर झाली. शुभम राणे बॉलिंग मार्कवरती पहिला बॉल मारतो, मात्र निर्धाव. वैयक्तिक पहिलं, संघासाठी तिसरं षटक घेऊन आले ते शुभम राणे. आणि हा पुन्हा एकदा आपल्या बॅटिंग शैलीने स्वागत केलंय दुसऱ्या चेंडूचं षटकाराने ऋषी यांनी. ऋषी वैयक्तिक 31 या धावसंख्येवर खेळत आहेत. संघाची धावसंख्या झाली ती 48. पुन्हा एकदा खूप सुंदर असा चेंडू, तेवढ्याच सुंदर पद्धतीने हाताळलाय ऋषी यांनी. निर्धाव चेंडू जातोय. आणखीन एक बॉल, तेवढा शानदार असा चौकार ऋषी यांच्या बॅट मधून. धावसंख्या झाली ती 52 आणि त्यातले फक्त 35 रन ऋषी यांचे वैयक्तिक आहेत. पुन्हा एकदा जीवनदान. ऋषी यांना संघाने ठरवलेलं की ऋषी यांना बाद नाही करायचंय, त्याला जीवनदान द्यायचे. धावसंख्या झाली ती 53. शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा चेंडू आणि चांगल्याच पद्धतीने स्वागत केलं षटकाराने. ओव्हर झालेली आहे. धावसंख्या झाली ती 59. लॉस ऑफ 0 विकेट. खूप सुंदर अशा पद्धतीने ऋषी माने बॅटिंग करतायत. 36 वरती खेळतायत. त्यांना साथ देतात धर्मेंद्र 12 रन वरती. आणि बॉलिंग मार्कवरती आले ते राजेंद्र. आणि राजीवांचं पण स्वागत केलंय ऋषी यांनी षटकाराने. सर्वात जास्त 6 कोणी मारले असतील तर मला माझ्या वाटते ऋषी माने यांचे असतील. 15 चेंडूत 42 धावांवरती खेळतायत. आतापर्यंत 5 मारलेत ऋषी यांनी. धावसंख्या झाली ती 66. आणि हा पहिला गडी वाजवतोय धर्मेंद्रच्या स्वरूपात. कॅच घेतली ती सर्वना. आणि राजेंद्र यशस्वी ठरतायत पहिला विकेट घेण्यामध्ये. संदीप आलेत न्यू बॅटर आणि 1 रन करून त्यांनी ऋषी यांना स्ट्राईक वरती घेऊन आलेत. हलक्या हाताने खेळलाय शॉटला. 1 रन मात्र घेण्यात यश येतोय. दुसरा धाव घेण्याची गरज वाटत नव्हती पण घेतल्या. ऋषीला स्ट्राईकवर यायचं होतं म्हणून संदीप यांचा विकेट त्यांनी सॅक्रिफाईस केलेला आहे. 68. लास्ट ओव्हर. 1 रन आणि विकेट. बॅटर नेम प्लीज. बॅटर नेम राहुल. ओके. PR एव्हेंजर्स वर्सेस RR रेंजर्स. थोडंसं सिमिलर नाव आहे दोघांची पण बॅटिंग स्ट्राईक वरती आलेत ते. अनिश आणि नॉन स्ट्रायकर एंडवरती आहेत ते दीपू. ते पण अनिशच आहेत ना. ओके. तो बोथ अनिशा
अनिश जयकुमार आणि अनिश मिश्रा असे दोन बॅटर 75 धावांचं लक्ष गाठताना बॅटिंग मार्क वरती ऑन स्ट्राईक अनिश जे. चला फिल्डिंग लावून घ्यायचे. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण जरा घाई करायची आहे. आपल्या वेळेचा थोडस आपण बॅक टू शेड्यूल आहात. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येत आहेत ते ऋषी ज्यांनी उत्कृष्ट अशी बॅटिंग केली आणि टुर्नामेंट मधली पहिली 50 त्यांनी झटकवलं. अच्छा आम्हाला कळवण्यात येतं की 6 सीझन मधली पहिला 50 ज्यांनी मारले ते ऋषी माने. लेफ्ट आर्म राऊंड विकेट आणि पहिला चेंडू 22च्या स्वरूपात एक धाव घेण्यात यश. खूप उत्कृष्ट असा बॉल होता. सन्मान दिलाय. 75 धावांचं लक्ष गाठायचं आहे. सिंगल डबल्सने काही होणार नाहीये. मोठे फटके खेळावे लागणार आहेत. पण ऋषी यांनी निर्धार केलेला आहे की मोठे फटके खेळून द्यायचं नाहीये. पकडून ठेवायचा बॅटरला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसतोय. निर्धाव चेंडू आणखीन एक. 3 चेंडूवर धावसंख्या झाली ती 1. 22च्या स्वरूपात आलेला एक धाव. संघाचं गाथा त्यांनी उघडलं गेलं. आणखीन एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र एका धावावरती समाधान मानावं लागतंय अन्विश यांना. अनिश मिश्रा आले स्ट्राईक वरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तेवढंच यश प्राप्त होतंय. षटकार पहिला षटकार येतोय इनिंग्सचा दीपू यांच्या स्वरूपातून. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूचंही स्वागत केलंय षटकाराने. धावसंख्या झाली ती 14. अजूनही 18 चेंडू 60 धावांची आवश्यकता आहे. 61 धावांची गरज आहे. संदीप सिंग आलेत बॉलिंग मार्क वरती. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतात ते. राईट आर्म राऊंड विकेट. मारा करतील अनिशला सॉरी. आणि हा पहिलाच विकेट. अनिश होतोय बाद. कॅच पकडले ती ऋषी माने. काय फिल्डिंग काय खेळी केली ऋषी यांनी. चांगल्या प्रकारची ओव्हर टाकली. चांगल्या प्रकारची बॅटिंग केली. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षणही त्यांनी केलेलं आहे. मोठा गडी बाद करून घेतलाय. पुन्हा एकदा मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि चौकार. नवीन बॅटर आलेत स्वरूप आणि स्वरूपने सुरुवात केली चौकाराने. पुन्हा एकदा मोठा प्रयत्न मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र 22च्या स्वरूपात एक धाव. यावेळी मात्र चौकार मिळतोय. वा स्वरूप आलेत आणि त्यांनी चांगल्या स्वरूपाची बॅटिंग करत धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. धावसंख्या झाली ती 23. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अगोदरचा 4 होता जो सालीला तो 4 असेल. हा 4 आहे 4. नो बॉल. हा 4 आहे. हा 4 आहे. नो चेंडू आलेला आहे. नो बॉल. धावसंख्या झाली ती 24. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. संदीप यांचं टू गो. आणखीन एक आवाज तर धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 25. अजूनही 50 धावांची गरज आहे. मात्र इथे जीवनदान मिळतंय स्वरूप यांना. एका धावेवर संतुष्ट होत आहेत. धावसंख्या झाली ती 26. 1 टू गो. पंचांचा निर्णय जितेंद्र पंच. आणखीन एक अवांतर धाव.
पंचांची थोडीशी ते एक्सरसाइज होताना दिसते. शेवटचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चौकारावर समाधान मानायला लागतंय. दीपू मात्र असंतुष्ट दिसत आहेत, त्यांना षटकार पाहिजे होता. धावसंख्या झाली ती 31. 12 चेंडू मध्ये 44 धावांची आवश्यकता आहे. 44 रिक्वायर्ड इन 12 बॉल्स. न्यू बॅटर, सॉरी न्यू बॉलर मंकू, सॉरी मंकू, आम्हाला तुमचं नाव धर्मेंद्र आलेत बॉलिंग मार्क वरती. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक. राईट आर्म राऊंड विकेट बॉलिंग करतील स्वरूप यांना. पहिला चेंडू, स्वागत केलं षटकाराने स्वरूप यांनी. स्वरूप आल्यापासून PR रेव्हेंजर्स यांचा स्कोर मात्र खूप स्पीडनी वाढत चाललाय. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र एका धावेवर संतुष्ट व्हावं लागतंय. एका धावेवर समाधान मानावं लागतंय स्वरूप यांना. 2 चेंडू 7 धावा आलेल्या आहेत. धर्मेंद्रांचा तिसरा चेंडू, सामना करतील ते अवनीश मिश्रा आणि हा अवांतर बॉल वाईटच्या स्वरूपात. धावसंख्या झाली ती 39. पुन्हा एकदा मिसफिल्ड, चौकार. अवनीश मित्र यांनी सुद्धा आपला टॉप गिअर टाकलेला आहे. 4 चेंडूत 20 धावांवर खेळत आहेत. स्वरूपची बॅटिंग बघितली तर 7 चेंडूत 16 धावा खेळलेल्या आहेत. रिक्वायर रन रेटच्या जवळपास खेळत असताना धावसंख्या झाली ती 43. अजूनही बराच सामना लांब आहे.